घराची शोभा वाढवणारे लोकरीचे विणकाम केलेले हे सुंदर असे लोकरीचे रुमाल. या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असं थालपोस बनवणार आहोत. म्हणजे लोकरीचा रुमाल ताटावर झाकायला किंवा टेबलवर ठेवायला किंवा असं अन्य ठिकाणी आपण कार्यक्रमाला सजावट करतो तेव्हा पण ठेवू शकतो. यासाठी मी ऑरेंज, केशरी आणि हिरवा रंग घेतला आणि 3 mm ची हुक घेतली आहे. तर आपण केशरी रंगाने सुरू करू. गाठ मारून घेऊ आणि 5 चेन करून घेऊ. सोपं आहे, त्यामुळे तुम्हाला येईल लवकर. आणि त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. 1 2 3 4 5 चेन झाल्यावर पहिल्या चेनमध्ये जोडून घेऊ स्लिप स्टिचने. आणि जोडल्यानंतर एक छोटासा रिंग तयार होईल. त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशिया घ्यायचे. त्यासाठी 2-3 चेन घ्यायचं जोडून झाल्यावर आणि डबल क्रोशिया घ्यायचा या छोट्या रिंगमध्ये. असे 12 डबल क्रोशिया घ्यायचे आहे पूर्ण रिंगमध्ये. 3 4 हे पूर्ण 12 करून झाल्यावर दाखवते. हे बघा, मी जेव्हा 12 केले तेव्हा जो हा पहिला 3 चेनचा एक आहे तो मोजला नाही, म्हणजे तो सोडून 12 घेतले. आणि हे झाल्यानंतर मग मी आता इथे 3rd चेनमध्ये हे करते, स्लिप स्टिचने जोडून घेते. आणि हा धागा इथून कट करून घेते, कारण यानंतर हिरवा धागा घेते. आता हिरवा धागा जोडून घेऊ. त्यासाठी पण गाठ मारून घ्यायची आणि इथे कोणत्या पण चेनमध्ये जॉईन करून घेऊ. आणि इथे आता सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं. बघा, सिंगल क्रोशाने जोडून घेते. इथे 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 नाही 4 घ्यायच्या. 3 झाल्या 4. आणि आता समोरच्या याच्या डबल क्रोशिया घ्यायचा. मधोमध 1 चेनची गॅप ठेवायची आहे आणि परत पुढच्या डबल क्रोशियाच्यावर 1 डबल क्रोशिया, म्हणजे त्या डबल क्रोशियाच्या चेनवर पुन्हा 1 चेनची गॅप आणि नेक्स्ट चेनमध्ये 1 डबल क्रोशिया, 1 चेनची गॅप. असं करत हा आपण राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर मी दाखवते. हे याप्रमाणे झालं आहे. आता चेन करून मी इथे स्लिप स्टिचने जोडून घेते. आता इथे 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि ही जी गॅप आहे यामध्येच अजून 2 डबल क्रोशिया करायची. 1 2 झाले आणि हे 3. पुढच्या गॅपमध्ये पण असेच 3 डबल क्रोशिया. मधोमध चेन नको घ्यायला. हे बघा, असे 3 डबल क्रोशिया घेत जायच्या प्रत्येक गॅपमध्ये. आणि मधात कोणता एक पण चेन नाही घ्यायची आहे. सरळ पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करत जायचे. असं करत हा पूर्ण करते आणि दाखवते. हे बघा, हे पूर्ण झालं. आणि आता मी इथे स्लिप स्टिचने जोडून घेते. यानंतर पण आपल्याला हा धागा कापून दुसरा धागा घ्यायचा आहे. दुसरा म्हणजे केशरी रंगाचा. जोडायच्या आधी याला पण गाठ मारून घेतली आणि इथे स्लिप स्टिचने किंवा सिंगल क्रोशियाने जोडून घेते. आता एकूण 5 चेन करायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. इथे हा एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या डबल क्रोशियावर घ्यायचा आहे 1 डबल क्रोशिया. एक स्किप. आता इथे 2 चेन घ्यायच्या आहे. 1 2 आणि एक स्किप करून एक सोडून पुढच्या याच्यावर डबल क्रोशिया करायचा आहे. म्हणजे हिरव्याने करताना आपण प्रत्येक पुढच्या याच्यात घेतलं होतं, पण इथे एक सोडायचं आहे. आणि वर 2 चेनची गॅप घ्यायची आहे.
1 डबल क्रोशिया सोडायचा एक, आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशियाच्या वरती एक डबल क्रोशिया घ्यायचा, 2 चेन करायच्या, त्याच्या पुढचा एक सोडून पुढे घ्यायचा, असा हा पूर्ण राऊंड करून घेऊ. हे झाले आहे कंप्लीट म्हणजे हा राऊंड. आता मी इथे स्लिप स्टिचने जोडून घेते आणि इथे 3 चेन करते, 1 2 3. त्याच ठिकाणी मग आता 2 अजून डबल क्रोशे करायचे आहे, म्हणजे आता हे एकूण 3 झाले. हा एक 3 चेनचा आणि हे 2. तसंच पुढच्या चेनमध्ये पण म्हणजे ह्या गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशे करून घ्यायचे, 2 3. मधोमध चेनची गॅप नाही घ्यायची आहे. पुढच्या गॅपमध्ये 3 3 डबल क्रोशे करत जायचे, जसं आपण ह्या हिरव्या रंगाने केलं आहे तसंच. आणि अशा प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट करून घेऊ. झाल्यावर दाखवते मी. हे बघा, हे पूर्ण झालं. आता मी याला तिसऱ्या चेनमध्ये जोडून घेत आहे आणि यानंतर हा धागा कापून घेऊन हिरवा धागा जोडणार, कारण आता हिरव्या धाग्याने पुढचं करायचं आहे. तर हिरव्या धाग्याने पण मगाशी जसं गाठ मारली तसं गाठ मारून जोडून घ्यायचं आहे. माझ्याकडे थोडी ना लाईटची अडचण आहे, पण यापुढचे व्हिडिओ मी चांगल्या लाईटमध्ये शूट करेन. आज जरा अडचण असल्यामुळे क्षमा करा. बघा, आता इथे 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5 चेन झाल्यावर एक डबल क्रोशिया स्किप करायचा आणि पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशिया करायचा. हा एक स्किप करायचा आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशिया करायचा. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुन्हा एक स्किप करायचा आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशिया करायचा. परत 2 चेन, स्किप करायचा एक आणि पुढच्या याच्यावर डबल क्रोशिया करायचा. एक एक सोडायचं आणि 2 2 चेनची गॅप ठेवायची, म्हणजे जसं ह्या ऑरेंज यांनी जसं केलं होतं तसं. तर तुमच्या लक्षात आलं असेल. मग या प्रकारे हा पण पूर्ण राऊंड करून घेऊ. तुम्हाला झाल्यावर दाखवते पुढचा. हा पण राऊंड पूर्ण झाला आणि आपण जसं स्लिप स्टिचनी जॉईन करतो त्याप्रमाणे मी इथे जॉईन केलं. आता 2 3 चेन घ्यायच्या आणि याच ठिकाणी 3 चेन घेण्यापूर्वी आपण जे स्लिप स्टिचनी जोडलं त्यानंतर पुन्हा एक स्लिप स्टिच घ्यायचा, जेणेकरून हे थोडा असं सेंटरमध्ये येईल आपला धागा. हे आपण एकदा स्लिप स्टिचने जोडलं की परत याच ठिकाणी एक स्लिप स्टिच घेते आणि यानंतर मग पुन्हा 2 चेन घ्यायच्या. हे 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. याच ठिकाणी डबल क्रोशिया, 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि हा एक डबल क्रोशिया, असे 2 झाले. त्यानंतर पुढची जी गॅप आहे 2 चेनची त्यामध्ये सुद्धा 2 डबल क्रोशिया, 1 2. त्याच्या पुढच्या याच्यात पण 2 डबल क्रोशिया. अगोदरच्या राऊंडमध्ये आपण 3 डबल क्रोशिया घेतल्या होत्या या ठिकाणी, पण या ठिकाणी 2च घ्यायचे आहेत.
2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया. तर असं करत आपण राऊंड पूर्ण करून घेऊ. तुम्हाला झाल्यावर दाखवते. बघा हे पूर्ण झालं आहे. इथे मी जे 2 डबल क्रोशिया घेतले होते त्याऐवजी मी 3 घेतले आहे, कारण हे असं थोडं जमा होत होतं. तर तुम्ही पण जर होत नसेल तर 2च ठेवा, आणि जर तुमचं पण असं जमा होत असेल तर इथे 2च्या ऐवजी 3 डबल क्रोशिया करू शकता. आता हे मी स्लिप स्टिचने जोडून घेतलं आणि एक चेन करून धागा कापून घेते आणि ऑरेंज कलरचा धागा जोडते. ह्या ऑरेंज कलरच्या धाग्याने हा जसा राऊंड घेतला आहे आपण 2 चेन आणि एक डबल क्रोशिया स्किप करून पुढच्या डबल क्रोशियावर, तर त्याच पॅटर्ननी करायचं आहे. तरी मी तुम्हाला दाखवते. बघा हा ऑरेंज धागा याने जोडून घेतला सिंगल क्रोशियाने. आता 5 चेन करायच्या, 3 4 5, आणि हा एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या डबल क्रोशियावर डबल क्रोशिया करायचा. एक सोडून पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. 2 चेनची गॅप 1 आणि 2. हा डबल क्रोशिया सोडून पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया. सेम यासारखंच आहे. 2 चेन, एक डबल क्रोशिया हिरव्या रंगाचा सोडून पुढच्या याच्यावर. तर याप्रमाणे हा पण राऊंड कंप्लीट करून घ्या. आपण कंप्लीट करून घेऊ आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते. बघा हा पण राऊंड पूर्ण झाला. याच्या पुढे 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, आणि या स्पेसमध्ये 3 डबल क्रोशिया, एकूण 3 चेनचा 1, आणि आता हे 2. पुढे पण पुढच्या गॅपमध्ये पण 3 डबल क्रोशिया करून घेऊ. 2 3 असंच पूर्ण गॅपमध्ये 3 3 डबल क्रोशिया करायचे आहे, जसं आपण आधीच्या राऊंडमध्ये पण केले आहे हिरव्या धाग्याने. हे बघा ह्या राऊंडमध्ये पण आपण असंच केलं होतं. तर असं करून आपण हे पूर्ण करून घेऊ. हे बघा हे मी पूर्ण केलं आहे. आता हे पण स्लिप स्टिच करून जॉईन करून घेते. एका रंगाने 2 राऊंड करत आहे, नंतर तो धागा कापून दुसरा रंग जोडत आहे. प्रत्येक धाग्याचा बघा 2 2 राऊंड आहे. हिरव्या धाग्याने गाठ मारून घेतली आणि इथे जोडून घेतलं सिंगल क्रोशियाने. 5 चेन करायच्या या राऊंड सारख्याच. हा राऊंड आहे किंवा ह्या ऑरेंज सारखाच आहे. 3 4 5. आता एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या चेनवर व एक डबल क्रोशिया, मधात 2 चेन, पुन्हा एक स्किप करून पुढे एक डबल क्रोशिया, पुढच्या चेनवर 2 चेन, एक डबल क्रोशिया सोडून पुढच्या याच्यावर डबल क्रोशिया. तर याप्रमाणे कंप्लीट करून घेऊ. यानंतर पण असंच आहे, पण मी दाखवणार आहे. हे बघा हा पूर्ण झाला. आता पुढच्या याच्यासाठी 3 चेन करायच्या आणि याच ठिकाणी पुन्हा डबल क्रोशिया करायचा. 3 चेनचा 1 पकडला आणि हा एक तर 2 झाले. मग पुढच्या गॅपमध्ये पण 2 डबल क्रोशिया करायचे. मधोमध चेन नाही घ्यायची आहे. असे प्रत्येक गॅपमध्ये 2 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. 2च्या ऐवजी 3 पण करू शकता, पण ते खूप दाट वाटेल, त्यामुळे 2 घेत आहे. पण तुम्हाला 3 घ्यायचे असेल तर घेऊ शकता.
तर असा पूर्ण करून दाखवते. हे बघा, हे पूर्ण केला. आता हा जो राऊंड आहे ऑरेंज कलरचा तसाच घ्यायचा आहे, म्हणजे 5 चेन घ्यायच्या, नंतर एक डबल क्रोशिया स्किप करून सोडून पुढच्या डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया घ्यायचा, पुन्हा 2 चेन घ्यायच्या आणि पुन्हा एक डबल क्रोशिया घ्यायचा. एक स्किप करून अगोदरच्या राऊंडचा एक डबल क्रोशिया स्किप करून पुढच्या याच्यावर घ्यायचा डबल क्रोशिया. सेम असंच आहे, त्यामुळे मी दाखवत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप लांब होईल. त्याच्यानंतरचा जो आहे तो थोडा वेगळा राऊंड आहे, तो दाखवते. त्यामुळे तुम्ही हा अशासारखा करून घ्या. लक्षात नसेल तर थोडं मागे जाऊन हा राऊंड बघून सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर मी तो पण झाल्यावर पुढचं कसं करायचं ते दाखवते. हे बघा, आता हा पण राऊंड आपण यासारखाच, ह्या 2 राऊंडसारखाच पूर्ण केला. आता हा शेवटचा आहे. यासाठी ऑरेंज रंगानेच करायचे हा पण. तर गाठ मारून मी जोडून घेते आणि 5 चेन करायचे आहेत. एक 5 चेन झाल्यावर 1-2 डबल क्रोशा सोडून तिसऱ्या डबल क्रोशामध्ये सिंगल चेननी जोडून घ्यायचं. परत 5 चेन करायच्या आणि 1-2 डबल क्रोशा सोडून तिसऱ्या डबल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. असं करत पूर्ण राऊंड करून घ्यायचा. त्यानंतर दाखवते. त्यानंतर या चेनमध्ये 10 वेळा डबल क्रोशा करायचा. हे बघा, हा राऊंड पूर्ण केला. अशा प्रकारे 5 चेन्स घेऊन 2 डबल क्रोशा स्किप करू. आता यानंतर 2-3 चेन घ्यायच्या आणि या 5 चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये डबल क्रोशिया करायचे 10 वेळा. 3 4 5 6 7 8 9 10. हा शेवटचा राऊंड होणार. आणि पुढच्या जे 5 चेनची हे आहे त्यामध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. स्लिप स्टिचने जोडू शकता किंवा सिंगल क्रोशियाने पण जोडू शकता. त्यानंतर पुन्हा पुढची जी 5 चेनची हे आहे गॅप, त्याच्यात 10 चेन करायचे. 2 3 आणि याचप्रमाणे हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. म्हणजे एका ह्याच्यात 10 डबल क्रोशिया आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. हा पूर्ण राऊंड झाला की हे थालपूस पूर्ण होईल. थालपूस म्हणा किंवा टेबलवर एक मधात ठेवायचा सेंटर पीस पण म्हणू शकतो. तर झाल्यावर दाखवते. बघा, हे पूर्ण झालं आहे. जो शेवटचा राऊंड होता तो. आणि इथे शेवटी कसं केलं आहे, इथे आपण 10 डबल क्रोशिया घेतले होते आणि मग त्याच्या पुढच्या ह्याच्यात सिंगल क्रोशियाने जोडलं. त्यानंतर मग याच्या पहिल्या डबल क्रोशियामध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन घेऊन हा धागा कापून घ्यायचा. तर अशा प्रकारे हे पूर्ण झालं आहे. बघा, खूप छान दिसते टेबलवर ठेवायला किंवा आपण याच्यावर देवांची मूर्ती पण ठेवू शकतो. आणि रंग पण छान आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा.
आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी यावर आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे लोकरीच्या विणकामाचे व्हिडिओ टाकणार आहे, तर ते तुम्हाला दिसेल.